सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे 76 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. मागील भागात आपण पाहिलं होतं की सगळेच त्यांच्या रूममध्ये गेले. तसेच आदित्य आणि मेघनाथ सुद्धा त्यांच्या रूममध्ये आले आणि आदित्यनं तिला मिठीत घेतलं, पण मेघनानं लगेच त्याला बाजूला केलं आणि म्हणाली, आदित्य मला खरं खरं सांगशील? आणि तो म्हणाला, काय? तू मनापासून खुश नाही आहेस ना? म्हणजे तुला आवडलं नाही का मी प्रेग्नेंट आहे ते? आणि आदित्यनं तिला पुन्हा जवळ घेतलं आणि तो म्हणाला, तसंच काहीच, पण बाळाचा मला राग किंवा वाईट नाही वाटत, फक्त थोडी घाई झाली एवढंच. मला एवढ्या लवकर हे अपेक्षित नव्हतं, पण आता सत्य हे आहे की तू प्रेग्नेंट आहेस आणि हे बाळ माझं आहे. त्यामुळे आता लवकर किंवा उशीर हा विचार न करता आपल्याला त्याची काळजी घ्यायला हवी. आणि अगं मला सगळं डायरेक्ट असं सांगितलं ना, सगळ्यांसमोर. त्यात आपलं आता काहीच प्लॅनिंग नव्हतं बाळाचं. मी तर ठरवलं होतं 2 वर्षांनी चान्स घ्यायचा, पण आता जाऊ दे, जे झालं ते झालं. जे नंतर होणार होतं ते आत्ताच झालं. पण आता मी खूप खुश आहे. आणि मेघना म्हणाली, मला भीती वाटत होती तुझी. आणि तो म्हणाला, का? अरे मला वाटलं तुला इतक्यात बाळ नकोय म्हणून तू मला. आता मेघना बोलता बोलता थांबली आणि आदित्यनं तिच्याकडे रागात पाहिलं. मेघना, तुला मी इतका हलकट, नालायक आणि नीच वृत्तीचा वाटतो का गं, की मी माझ्याच बाळाला मारेल? नाही, कधीच नाही. आणि बाई, मी असा विचारसुद्धा मनात आणू शकत नाही, नाहीतर तुझी सासू, माझी आई मला ठेवेल का जागेवर? पण तुझ्या मनात असं आलंच कसं गं? आणि मेघना म्हणाली, मग तू कसा रिॲक्ट करत होतास डॉक्टर काकांनी सांगितल्यावर? आणि किती वेळा त्यांनी तुला हिंट दिल्या तरी तुला काहीच कळत नव्हतं. आणि आदित्य म्हणाला, मेघना, मी काय आधी थोडीच बाप झालोय? माझी ही पहिलीच वेळ आहे ना. मला काय माहीत असं सगळं असतं ते. पण खरंच खूप घाई झाली ना आपल्याकडून. मला तर खूप एन्जॉय करायचं होतं यार. आणि मेघना चिडून त्याला म्हणाली, मग चूक पण तुझीच आहे सगळी. तुला प्रोटेक्शन नको होतं ना, मग घे आता. आणि आदित्यनं त्याची जीभ चावली. आता आदित्य तिच्या जवळ गेला आणि तिला जवळ ओढून किस करू लागला. तशी ती हसून म्हणाली, आदित्य सांगू कायला तू मला त्रास देत आहे म्हणून? आणि आदित्य म्हणाला, एवढी मोठी गुड न्यूज दिली आहे मी सगळ्यांना, मग आता त्याची पार्टी पण झाली पाहिजे ना. आणि हे सगळं बाळासाठी चांगलं असतं, समजलं? आणि मेघना म्हणाली, अजिबात नाही, मला त्रास होईल. आणि आदित्य म्हणाला, अगं आता यात काय त्रास वाटतोय तुला? आणि काय त्रास होईल? आता इतके दिवस मी कसं राहू तुझ्याशिवाय? आणि ती म्हणाली, आदित्य मी निदान जवळ तरी आहे तुझ्या, यातच समाधान मान, कळलं? नाहीतर एका घरात राहून मी दूर असेल तुझ्यापासून, कळतंय का? आणि जरा मागे सरकून झोप, चल हो मागे. आणि आदित्य तोंड बारीक करून तिच्यापासून लांब झोपला. काही वेळातच मेघनाचा डोळा लागला आणि त्यानं तिच्या अंगावरून त्याची बोटं फिरवायला सुरुवात केली आणि हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिनं चुळबुळ करायला सुरुवात केली. त्यानं तिला झोपेतच खूप कुरसकरली आणि आता बऱ्यापैकी ती उत्तेजित झाली आणि तो मुद्दामून तिच्यापासून दूर झाला. आणि मग काय, ती स्वतःच न राहून त्याच्या मिठीत शिरली. हळूच तिनं त्याचा ओठ चावला आणि त्याच्या तोंडात तोंड घालून बेभान होऊन त्याला किस करायला लागली. आता आदित्य सुद्धा पेटून उठला तिच्या स्पर्शाने. आणि आता आदित्यनं दरवेळेस सारखं गडबड, घाई आणि हिडीसपिडीस न करता एकदम हळूवार तिला किस करत होता. आणि बघता बघता दोघेही एकरूप होऊन गाढ झोपी गेले. आणि आता कुठे आदित्यला शांत झोप लागली. आणि आता त्यानं ठरवलं, जेव्हा जेव्हा त्याला ती हवी असेल तेव्हा तिला झोपेतच गाठायचं, म्हणजे तीही झोपेतच स्वतःला त्याला समर्पित करेल. आता इकडं विशालच्या रूममध्ये विशालनं तो बॉक्स उघडला आणि त्यामध्ये पाहिलं. आता त्याच्या डोळ्यात आनंद आणि अश्रू दोन्ही जमा झाले होते, कारण त्या बॉक्समध्ये प्रेमाचं प्रतीक होतं, लाल, त्याचं आवडतं गुलाब. त्यानं अलगद बॉक्समध्ये हात घालून ते गुलाबाचं फूल बाहेर काढलं. त्याला अगोदरपासूनच गुलाब खूप आवडत होता, पण आता तिने तो दिला म्हणून जास्तच आवडून गेला. त्यानं त्या गुलाबावर त्याचे ओठ टेकवले. नाजूक पाकळ्यांचा स्पर्श तिची आठवण देऊन गेला. त्यानं ते फूल ठेवलं आणि आता त्यात असणारं लेटर बाहेर काढलं. त्यात काहीतरी लिहिलेलं होतं,
तिनं. पण काय लिहिलेलं असेल? त्याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. तो बॉक्स घेऊन तसाच बेडवर येऊन बसला आणि त्यानं आता ते लेटर ओपन केलं. आता त्याचं हृदय धडधड करायला लागलं. प्रिय विशाल. पहिलेच 2 शब्द वाचून त्याच्या काळजात कालवाकालव झाली, कारण तिनं त्याला प्रिय म्हणून हाक मारली होती. नकळत मनात आनंदाच्या लहरी उमटल्या. तुम्ही माझ्या आयुष्यात काय आहात हे मी शब्दात नाही सांगू शकत, कारण तुम्ही जे माझ्यासाठी केलं आहे ते या जगात कोणीच कोणासाठी केलं नसेल. आत्तापर्यंत माझं आयुष्य म्हणजे फक्त त्रास आणि घुसमट होती, पण तुम्ही माझ्या आयुष्यात आला आणि माझ्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला. तुम्ही माझ्या स्वप्नांना उभारी दिली. माझ्यावर पडणारं ॲसिड तुम्ही स्वतःवर घेतलं. माझ्या प्रत्येक संकटात अगदी पोलादासारखे तुम्ही माझ्या पुढे उभे राहिलात. तुमचे आभार तर मी माझं आयुष्य देऊन सुद्धा व्यक्त करू शकत नाही. आता त्यानं एक सुस्कारा सोडला. तिचं आयुष्य नको होतं त्याला तर ती हवी होती. त्याच्या आयुष्यात प्रेमाचे रंग भरायला, त्याला प्रेमातला आनंद द्यायला. विशाल, तुम्हाला माहिती आहे, हे 1 वर्ष माझ्यासाठी नरक होतं. आणि कुणालसोबतच्या त्या नात्यात मला इतका त्रास झाला की प्रेम आणि लग्न या दोन्ही गोष्टीवरून माझा विश्वासच उडाला होता. पण तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यावर नव्यानं मी लोकांवर विश्वास ठेवायला शिकले आणि प्रेम करायला सुद्धा शिकले. ते वाक्य वाचूनच नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं. त्याने पुढे वाचायला पुन्हा सुरुवात केली. विशाल, तुम्ही माझ्या आयुष्यात खूप खूप महत्त्वाचे आहात आणि म्हणूनच मला तुमच्या वाढदिवसाला सरप्राईज द्यायचं होतं. मी डान्स रंगमंच जॉईन केला आहे. ही बातमी मला आज तुम्हाला द्यायची होती, पण माझं नशीब खराब आहे. तुम्हाला अगोदरच माहिती झालं, त्यासाठी खूप खूप सॉरी. विशाल, त्या दिवशी मी तुमच्याशी खोटं बोलले. तुम्ही जेव्हा मला फोन केला होता तेव्हा मी तुमच्यासाठी घड्याळ घेत होते. मला तुम्हाला ते गिफ्ट करायचं होतं, म्हणून तुम्हाला सांगितलं नाही की मी मॉलमध्ये होते म्हणून. त्यासाठी सुद्धा सॉरी. आता त्यानं सुस्कारा सोडत पुन्हा एकदा बॉक्सकडे पाहिलं. त्यात घड्याळ होतं. म्हणजे आपण काय काय खोटं बोललो तिनं अगोदरच ते लिहून ठेवलं होतं आणि आज सगळं सांगणार होती वाटतं. त्यानं पुन्हा चिठ्ठी वाचली. आता सगळ्यात शेवटी, मी तुमची मनापासून माफी मागते की मी खोटं बोलून तुम्हाला या घरात बोलावलं, पण माझा हेतू वाईट नव्हता. विशाल, तुमचे आईवडील, तुमची बहीण, भाऊ तुमच्यावर खूप प्रेम करतात. प्लीज तुम्ही त्यांना थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा. किती दिवस तुम्ही त्याच गोष्टी घेऊन बसणार आहात? यामुळे तुम्हाला आणि त्यांना सगळ्यांना त्रास होत आहे. तुम्ही जसं माझ्या आयुष्यात प्रेम आणि माझा परिवार आणला, तसंच मला तुमच्या आयुष्यात सुद्धा प्रेम आणि तुमचा परिवार आणायचा आहे. आणि त्या दोघांशिवाय तुमचा परिवार अधुरा आहे. प्लीज, मी जे काही केलं ते सगळं फक्त तुमच्यासाठी केलं होतं. माझ्यावर राग धरू नका. तुम्ही रागावला की मला झोप येत नाही. तुमचीच अमृता. शेवटची वळ वाचून पुन्हा एकदा तो गालात हसला. त्यानं ती चिठ्ठी बॉक्समध्ये ठेवली आणि त्यातलं घड्याळ हातात घेऊन पाहिलं. त्याला जसं आवडत होतं तसंच ते होतं. भलेही ब्रँडेड नव्हतं, पण त्यात तिचं प्रेम होतं आणि म्हणून ते त्याच्यासाठी त्याच्या हातातल्या महागड्या घड्याळापेक्षाही जास्त स्पेशल होतं. त्यानं ते घड्याळ पुन्हा बॉक्समध्ये ठेवलं आणि त्यातलं गुलाबाचं फुल हातात घेतलं. त्याला तर तेच जास्त आवडलं होतं, प्रेमाचं प्रतीक. ते हातात घेऊनच त्यानं तिचा नंबर डायल केला. बस एका रिंगमध्येच तिनं फोन उचलला. हॅलो, तिचा उत्साहित आवाज आला. त्या आवाजात त्याचा आवाज ऐकण्याची आतुरता जास्त वाटत होती तिला. स्लीप नाव, तो गुलाबाकडे बघत म्हणाला. तुमचा राग गेला का? तिनं लगेच विचारलं. आणि तो म्हणाला, तिथे येऊन सांगू का? त्यानं गंभीर आवाजात तिला विचारलं, पण चेहऱ्यावर मात्र किंचित स्मित होतं. हां, नाही, ठीक आहे, मी झोपते, उद्या भेटूया, ती अडकत म्हणाली. आणि त्यानं फोन कट केला. आणि आता विशालला जास्तच हसायला आलं. त्यानं ते फुल बॉक्समध्ये ठेवलं आणि तसाच बेडवर पडला. क्षणात आजचा दिवस त्याच्या डोळ्यासमोर येऊन गेला. नाही म्हणायला अंबिका देवी, ऋषाली, आदित्यचा हसरा चेहरा डोळ्यासमोर तरळला. तसं तो किंचित भावुक झाला. खरंच आजचा दिवस स्पेशल तर नक्कीच होता, कारण अमृता, ऋषाली दोघींकडून त्याला गिफ्ट मिळाली होती आणि आदित्य मेघनानं सुद्धा त्याला छान सरप्राईज दिलतं.
शिवाय आज कितीतरी दिवसानंतर अंबिका देवीनं प्रेमानं त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिलता. पण या सगळ्यात अमृताला मात्र त्यानं दुःख दिलं होतं. आणि मगाचा तिचा तो रडका चेहरा आठवून त्याच्याच हृदयात कळ उठली. आज थोडं जास्तच झालं, त्यालाच वाटून गेलं. पण नाही, बाकी बाबतीत त्याला काहीही चाललं असतं, पण हे घर, या घरात येऊन अजूनही त्याला कम्फर्टेबल वाटत नव्हतं. त्यानं एक सुस्कारा सोडला आणि डोळे बंद केले. पण तिला रागावून त्याची झोप पळून गेली होती. दुसऱ्या दिवशी अमृता आवरून बाहेर आली तर विशाल आणि ऋषाली बोलतानाचे आवाज ऐकू येत होते. ती त्यांच्या जवळ न जाता पटकन किचनमध्ये पळाली तर अंबिका देवी काहीतरी बनवत होती. अगं तू पण जाऊन बस खायला, अंबिका देवी तिला म्हणाली. आणि अमृता म्हणाली, नाही, तुम्ही जाऊन बसा, पुढचं सगळं मी बनवते. आणि त्या म्हणाल्या, तुझी झोप नाही झाली वाटतं अजून, डोळे बघ लाल दिसत आहेत. आणि अमृता म्हणाली, ते उशिरा झोप लागली, आता सुद्धा डोळे उघडत नव्हते. तुम्ही जा ना, मी खरंच बनवते, अमृता म्हणाली. बरं, हे मी मेघना आणि आदित्याला देऊन येते, आपल्या दोघींपुरते बनव फक्त, अंबिका देवी ताट करत म्हणाली. मेघना आज रूम बाहेर येणार नाही का, अमृतानं विचारलं. आणि अंबिका देवी म्हणाली, अगं कालच तिला चक्कर आली ना, आता तिला काही दिवस अजिबात बेडवून खाली उतरून द्यायचं नाही. तशी आदित्याला मी तंबीज देऊन आले आहे, तिला थोडं बरं वाटायला लागलं की मग येईल ती बाहेर, अंबिका देवी म्हणाली. आणि ती ताट घेऊन गेली. आता अमृता डोसे बनवण्यात बिझी होती की वहिनी, दादा चालला आहे, तुला भेटायचं आहे ना, ऋषाली आत येऊन म्हणाली. आणि अमृताला एकदम लाजून आलं. तिला अचानक आपण एखादं लग्न झालेलं कपल असल्यासारखं वाटू लागलं. पण विशाल आपल्यावर अजून रागावला आहे की त्याचा राग गेला आहे हे मात्र तिला माहिती नव्हतं. त्यामुळे अजूनही मनावर दडपण होतं तिच्या. नाही, मला नाही भेटायचं, तिनं त्या गडबडीत सरळ नकारच दिला. ओके, ऋषाली म्हणाली आणि तिथून निघून गेली. ती जाताच इकडं अमृताने डोक्याला हात मारून घेतला. अरे, आपल्याला तर भेटायचं होतं, असं कसं आपण नाही बोललो. तिनं पटकन तव्यातला डोसा व्यवस्थित भाजला आणि ती बाहेर आली. पण तोपर्यंत अंबिका देवी आणि ऋषाली त्याला सोडायला बाहेर निघून गेल्या होत्या. आणि तिचा चेहराच पडला. आपण नाही बोललो, पण विशाल तर थांबू शकत होते ना थोडा वेळ, असं कसं लगेच गेले ते. अमृता तोंड फुगवून पुन्हा किचनमध्ये जाऊन बसली. 2 दिवसापूर्वी झालेल्या आमच्या इकडच्या पावसामुळे मला व्हायरल इन्फेक्शन झाले. मला बोलताना सुद्धा खूप त्रास होतोय, पण तरी मी व्हिडिओला आवाज देते. इतकं डोकं जाम झालंय सर्दीमुळं, मोबाईल सुद्धा हातात पकडू वाटेना, तरी पण मी व्हिडिओ बनवते आणि त्याला आवाज देते. प्लीज ह्या पुढच्या स्टोरीला जर आवाज देता नाही आला तर समजून घ्या. आता संध्याकाळी विशालनं त्याच्या घराचा दरवाजा उघडला तसं त्याच्या नाकात त्याच्या आवडीच्या खिरीचा सुगंध दरवळला आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं. सकाळी मुद्दाम तो तिला न भेटताच गेला, कारण तिनं त्याला भेटायला यावं असं त्याला वाटत होतं. आणि त्याचा तो प्लॅन सक्सेसफुल झाला. आता चेहरा नॉर्मल ठेवत तो हॉलमध्ये आला तसं किचनमधून आवाज आला, गुड इव्हिनिंग, तुम्हाला कॉफी बनवू, तिचा अडखळत आवाज आला. कदाचित ती थोडी अवघडलेली होती. असंच एखाद्याच्या नकळत त्याच्या घरात येऊन त्याला सरप्राईज देणं तिनं पहिल्यांदा केलेलं असावं असं वाटत होतं. आणि तो म्हणाला, तुला चावी कुठून मिळाली, त्यानं सोफ्यावर बॅग ठेवत तिला विचारलं. काकूंनी दिली, अमृतानं उत्तर दिलं. काकूंना सांगायला हवं, कोणालाही चावी देत नका जाऊ, तो मुद्दामून म्हणाला. आणि तिचा चेहरा पडला. मला नाही दिली, आईंनी काकूंना सांगितलं तेव्हा त्यांनी दिली, ती म्हणाली. मग तर काकूंना जास्तच सांगावं लागेल की माझ्या बायकोला नकार द्यायचा नाही, तो मनातच बडबडला. आमच्या इकडे पुन्हा पाऊस सुरू झालाय बरं का. आणि आता विशालनं तिला विचारलं, तू इथे कशासाठी आली, तुला आज रंगमंच किंवा ऑफिस नाही का, त्यानं टोमणं वारत तिला विचारलं. होतं ना, पण आपल्या लोकांसाठी वेळ काढायचा असतो, असं मेघनाची आई बोलते, ती त्याच्याकडे न बघताच बोलली. आणि हे खरं की खोटं, की यामागे पण काहीतरी हेतू आहे, त्यानं मुद्दाम विचारलं. तसं तिनं मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. मी सॉरी बोलले होते काल, ती बारीक चेहरा करून म्हणाली. तिच्या चेहऱ्यावरची निरागसता पाहून त्याला हसूच आलं, तरी त्यानं मात्र त्याचा चेहरा करारी ठेवला. तुला वाटतं का मी माफ केलं, त्यानं अंगातला कोट काढून बाजूला ठेवला. आणि ती म्हणाली, मला वाटलं तुम्ही माफ केलं,
ती पुन्हा बारीक आवाजात म्हणाली. आता तिचा चेहरा खूपच उतरला होता. आय विल बी बॅक, तो म्हणाला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला. इकडं अमृताने एक सुस्कारा सोडला. सकाळी भेटला नाही म्हणून तर ती त्याला इथे भेटायला आली होती. त्याच्या बर्थडे दिवशी त्याला एकटेपणा वाटू नये म्हणून ती आली होती. पण साहेबांच्या नाकावर अजूनही राग होता. तिने रागात गॅस बंद केला आणि तिथेच हाताची घडी घालून उभी राहिली. इतकं काय रागवायचं असतं? मी इथे आले, एवढं त्यांच्या आवडीचं काय काय बनवलं आहे आणि हे आहेत की अजून राग धरून बसले आहेत. अमृता मनातच विचार करत होती की विशाल पुन्हा हॉलमध्ये आला. आता तिथे जाऊन तिला त्याच्याशी बोलायचं होतं, पण पुन्हा दडपण आलं. कारण या अगोदर तिने असं काही कोणासाठी केलंच नव्हतं. सगळं काही पहिल्यांदा होतं, अगदी प्रेम सुद्धा. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. तो फोनमध्ये काहीतरी बघत होता. विशाल, सॉरी. तुम्ही अजून पण रागावला आहेत का? प्लीज, ती बारीक आवाजात म्हणाली. आणि तो म्हणाला, लिव्ह इट. तुझ्या मनासारखं तर सगळं झालं ना? त्यानं फोन बाजूला ठेवला आणि आता मान वर करून तिच्याकडे पाहिलं. तिनं आज सुद्धा त्याच्या आवडीच्या रंगाची साडी घातली होती आणि केसात गुलाब सुद्धा होता. मनोमन तो खुश झाला. आणि आता अमृता म्हणाली, विशाल, हे मी सगळं माझ्यासाठीच थोडी केलं आहे. मी तर हे तुमच्यासाठी केलं होतं. आता मॅडम रडकुंडीला यायला लागल्या, कारण तो एकच गोष्ट धरून बसला. आणि तो म्हणाला, सिरियसली, हे सगळं तू माझ्यासाठी केलं की तुझ्या आईंसाठी? त्यानं विचारलं. आणि आता तिचे डोळे पाणवले. तुम्हाला फक्त माझ्यावर राग काढायचा आहे का? ठीक आहे. जेव्हा तुमचा राग शांत होईल तेव्हा मला सांगा. जेवण मी बनवून ठेवलं आहे. मी जाते, ती किंचित रागात म्हणाली. आणि तिथून जाणार तोच त्यानं पटकन तिचा हात पकडला आणि सरळ ओढून तिला मांडीवर घेतलं. ती इतकी दचकली की क्षणभर तिला काय झालं तेच कळलं नाही. पण जेव्हा कळलं तेव्हा तिच्या पोटात गोळाच आला. चेहरा एकदम लाजून चूर चूर झाला, कारण ती त्याच्या मांडीवर होती. आणि तो म्हणाला, आय वॉज जस्ट किडिंग. तुझ्यावर मी जास्त राग नाही धरून ठेवू शकत. त्यानं तिला मिठीत घेऊन तिच्या मानेवरचा गंध नाकात ओढून घेतला. तसं तिने डोळे गच्च मिटून घेतले. पण त्याला तिच्या गंधापेक्षा जास्त केसात मारलेल्या गुलाबाचा गंध जाणवला. तसं त्यानं अलगद तिच्या केसात असणारी 2 फुलं काढून बाजूला ठेवली. आणि पुन्हा त्यानं तिच्या मानावर नाक ठेवून तिचा गंध श्वासात भरून घेतला. क्षणभर तो पूर्ण जगच काय, स्वतःला सुद्धा त्या गंधात विसरून गेला. इकडं त्याच्या मिठीत तिचं सर्वांग गोठून गेलं होतं. आणि त्याच्या खुर्त्या दाढीचा मानेवर, खांद्यावर होणाऱ्या गुदगुल्या, त्यामुळे तिनं पूर्ण अंग आकसून घेतलं होतं. आज पहिल्यांदा पूर्ण हक्कानं त्यानं तिला सरळ मिठीत घेतलं होतं. त्याच्या त्या पहिल्या वहिल्या हक्कानं, स्पर्शानं ती पूर्ण रोमांचित झाली होती. अंगावर अक्षरशः काटा आला होता. पोटात गोळा सुद्धा दाटून आला. त्यामुळे तिचा श्वास आणि हार्टबीट्स वाढू लागले. आणि तो म्हणाला, अमृता, थँक्यू सो मच. खूप वर्षानंतर आज बर्थडे असल्यासारखं वाटतं. तो तिच्या खांद्यावर कपाळ टेकवत म्हणाला. तिचा गंध अजूनही त्याला बेभान करत होता. आणि त्याच्या गरम श्वासांनी इकडे तिला मात्र पोटात असंख्य फुलपाखरांचा थवा जाणवू लागला. अमृता, ती काहीच बोलत नाही हे पाहून त्यानं तिचा चेहरा बाजूला केला. तिची नजर खाली होती आणि चेहऱ्यावरचे भाव त्याला काही कळत नव्हते. क्षणभर तो तिला तसाच बघत राहिला. तसं तिने हळूवार आपल्या दाट पापण्या उघडल्या आणि त्याला तिचे ते सुंदर घारे टपोरे डोळे दिसले. आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. तुम्ही खरंच आता रागात नाहीत? तिनं त्याच्याकडे बघून विचारलं. आणि त्यानं किंचित हसून नकारार्थी मान हलवली. आणि तिला मनोमन आनंद झाला. गिफ्ट आवडलं, तो म्हणाला. ती अजूनही त्याच्या मांडीवर त्याच्याच मिठीत होती. पण हळूहळू आता ते अवघडले पण गेलं होतं. आणि त्याच्या बोलण्यात, त्याला पाहण्यात ती स्वतःला विसरून चालली होती. थँक्यू. आई बोलल्या होत्या तुम्हाला तिथलं घड्याळ नक्की आवडेल, ती म्हणाली. आणि तो म्हणाला, आणखी गिफ्ट देणार? त्यानं आता किंचित थांबून विचारलं. काय? तिनं विचारलं. आणि त्याची तिच्या डोळ्यात पाहणारी नजर हळूवार खाली तिच्या नाकावरून तशीच ओठांवर येऊन स्थिरावली. बस, तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. आणि त्याच वेळी किस, तो म्हणाला. पुन्हा एकदा तिच्या पोटात गोळा दाटून आला. आतून शरीर अस्वस्थ झालं, मनात काहीतरी हालचाल झाली. आणि तो म्हणाला, इट्स ओके. तू जर कम्फर्टेबल नसशील तर इट्स कम्प्लिटली ओके. तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन पाहून तो म्हणाला. त्याला तिच्या मर्जीनं वागायचं होतं. तिच्यावर कोणतंच दडपण आणायचं नव्हतं. पण इकडे तिच्या मनानं मात्र पुढचं पाऊल टाकलं होतं. आणि म्हणूनच तिनं तिचे डोळे बंद केले.
श्वास वाढलेल्या स्थितीत तिचे किंचित विलग झालेले गुलाबी नाजूक ओठ त्याच्या ओठांची प्रतीक्षा करत होते. आता त्यानं हळूवार तिच्या पाठीवर दाब देऊन तिला आणखी जवळ घेतलं आणि तिच्या त्या थरथर करणाऱ्या ओठांना अलगद ओठात कैद केलं. तसे तिचे त्याच्या शर्टवर असणारे हात घट्ट झाले. ओठांना त्याच्या मऊ ओलसर ओठांचा स्पर्श होतात जणू त्यात ज्वालामुखी भडकला आणि तिला तिच्या पूर्ण शरीरभर वीज जाणवू लागली. आता त्यानं तिच्या भोवतीचे हात आणखीन घट्ट करून तिला आपल्याकडे ओढलं. दोघांचे श्वास एक झाले, किंचित वाढले सुद्धा होते. हळूवार तिच्या ओठांसोबत खेळणारा तो आता थोडा पॅशनेट झाला आणि तिच्या ओठांना आपल्या ओठांनी कुस्करू लागला. दातांनी हळूवार तिच्या ओठातला रस जणू पीत होता. ती फक्त धडधडत्या मनानं त्याचा स्पर्श अनुभवत होती. त्याच्या स्पर्शाने पोटात उठणारे असंख्य भूकंप कसेबसे कंट्रोल करत होती. तिच्याही नकळत ती एक एक पाऊल त्याच्याकडे टाकत होती आणि नकळत झालेल्या नात्याला स्वीकार करण्यासाठी पुढे सरसावत होती. बराच वेळ झाल्यावर शेवटी त्यानं तिचे ओठ सोडले आणि तिच्या कॉलर बोनवर डोकं ठेवलं. दोघांचे श्वास आणि धडधड आता वाढली होती. ती अजूनही डोळे मिटून बसली होती. तर तो आता तिची वाढलेली धडधड ऐकत होता. पूर्ण शुद्धीत आणि दोघांच्या मर्जीने झालेला हा पहिला किस त्याच्यासाठी खूप खूप स्पेशल होता. थँक्यू सो मच. ह्याच्या या स्पर्शासमोर तर गुलाबसुद्धा फिक्का आहे, तो वाढलेले श्वास कंट्रोल करत तिला म्हणाला आणि त्यानं अलगद तिच्या कॉलर बोनवर ओठ प्रेस केले. तसं तिच्या तोंडातून सुस्कारा बाहेर पडता पडता राहिला. आता अमृता स्तब्ध झाली होती. आत्ता जे काही झालं ते सगळं कल्पनेच्या पलीकडे गेलं होतं. अजूनही तिचं हृदय जोरजोरात धडधड करत होतं. आज तिनं स्वतःहून पुढाकार घेतला होता. त्याला किस करू दिलं होतं. तिनं त्याला स्वीकारलं होतं का? आता तिनं अजूनच डोळे घट्ट मिटले आणि त्याचवेळी इकडं त्याचं डोकं तिच्या हनुवाटीखाली होतं. तिचं मंगळसूत्र त्याच्या गालाला टोचलं. तसं त्यानं ते अलगद बोटावर घेऊन बाजूला केलं, पण ते पुन्हा येऊन त्याच्याच तोंडावर पडलं. तसं ती भानावर आली. विशाल, जेवून घ्या, ती किंचित अडखळत म्हणाली. आता त्याच्या मिठीत सुकून मिळत असला तरीही तिला थोडं अवघडल्यासारखं झालं. आज माझं पोट भरलं आहे. जिभेवरची ही टेस्ट जाऊ देऊ नाही वाटत, तो तिच्या गळ्यात असणाऱ्या त्या मंगळसूत्रासोबत खेळत म्हणाला आणि तिच्या गालावर लाली चढली. उगीच पोटात गोळा दाटून आला. म्हणजे मी एवढ्या प्रेमानं बनवलेलं जेवण तसंच ठेवणार का? तिनं तरी किंचित रागात विचारलं. अमृता, अगं खरंच भूक लागेल तेव्हा खाईल मी. सध्या तुझ्याशिवाय दुसरं काहीही नको. विशाल तिला आणखी मिठीत घट्ट घेऊन तिच्या मानेवर ओठ टेकवत म्हणाला. तसं तिचे त्याच्या पाठीवर असणारे हात आणखीन घट्ट झाले. त्याचं असं तिला मिठीत घेणं, किस करणं तिला खूप हवं असं वाटत होतं आणि त्याच्या स्पर्शाने सर्वांगावर काटासुद्धा येत होता. तिच्या मनात आनंदाचे तरंग उमटत होते. एका बाजूला त्याचं इतकं प्रेम पाहून तिला स्वतःच्याच नशिबाचा हेवा वाटत होता, तर दुसरीकडे या प्रेमाला कोणाची नजर लागू नये म्हणून भीतीसुद्धा वाटत होती. विशाल, आणखी एक सांगायचं राहिलं. आता ती किंचित बाजूला होऊन पुन्हा त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली. बोल, आज फक्त तुलाच ऐकायचं आहे, तुलाच अनुभवायचं आहे. तो तिच्या केसात मागे लावलेली क्लिप काढत म्हणाला आणि तिच्या पोटात पुन्हा फुलपाखरे उडाली. आता त्यानं हलकंच तिच्या केसात हात घालून त्यांना मोकळं सोडलं. अजूनही मगाशी घातलेल्या गुलाबाच्या फुलांचा किंचित वास तिच्या केसांतून येत होता. अमृता, बोल ना, तो म्हणाला. तसं त्याच्या स्पर्शात बेभान झालेली ती भानावर आली. ते आपली पहिली भेट आठवली. थँक्यू सो मच. त्यावेळी आणि आत्तासुद्धा ती डोळ्यात जुन्या आठवणी साठवत म्हणाली. ओह, फायनली तुला आठवलं. नाहीतर मला वाटलं होतं की तू विसरून गेली. विशाल किंचित हसत आणि तिच्या डोक्यावर ओठ टेकवत म्हणाला. आणि ती म्हणाली, एक विचारू? तिनं विचारलं. किती विचार, आज कोणी अडवायला नाही. त्याचं उत्तर अगदी तिच्या काळजाला भिडणारं. जरूर तिनं पूर्ण मन मोकळं त्याच्याशी बोलावं, सगळं काही शेअर करावं, तेही पूर्ण हक्कानं. असंच त्याच्या शब्दातून जाणवत होतं. तुम्हाला मी तेव्हा आवडले होते ना? तिनं विचारलं. तिचं हृदय किंचित फास्ट झालं. ऑफकोर्स आवडली होती, नाहीतर तुझ्या एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात राहिल्याच कशा असत्या? त्यानं उलट तिलाच प्रश्न केला.
तसं तिनं त्याच्या छातीवरून डोकं बाजूला घेतलं आणि त्याच्याकडे पाहिलं. मोकळे सोडलेले रेशमी केस आता थोडेसे पुढे आले होते. तिच्या गालावर काही बटा जणू मुद्दाम तिच्या नाजूक गालांशी खेळत होत्या. मग मग तुम्ही तेव्हा मला कधीच भेटण्याचा प्रयत्न का नाही केला? असं म्हणतात की एखादी व्यक्ती आपल्याला आवडली की आपण तिला पाहण्यासाठी काही करतो. मग तुम्ही पुन्हा कधीच माझ्या कॉलेजमध्ये का नाही आला? तिनं त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं. आणि आता तो थोडा भकास हसला. तुला काय वाटतं, मी आलो नसेल का? अमृता, तू मला इतकी आवडली होतीस की मी माझं काम सोडून 2 वेळा तिथे आलो होतो फक्त तुला भेटण्यासाठी. कधी कधी तर मी आदित्यला कॉलेजमध्ये सोडायच्या बहाण्याने, तर कधी माझं तिकडंच काम आहे असं सांगून मी आलतो. तिथे येऊन तुझ्याशी ओळख करण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता. पण कदाचित माझं नशीब खराब असेल म्हणून मला तुझ्याशी बोलताच आलं नाही. पण मी प्रयत्न नक्कीच केला होता, विशाल म्हणाला. फक्त 2च वेळा? काश जास्त प्रयत्न केला असता तर, अमृता दुःखी स्वरात म्हणाली. अगं, दुसऱ्याच वेळी तुझ्या घरी तुझ्या लग्नाचा विषय सुरू झाला असं कळलं, विशाल नाराजीच्या सुरात म्हणाला. आणि तिच्या मनातल्या दुखऱ्या नसेवर कोणीतरी बोट ठेवल्यासारखं तिला वाटलं. त्या कार्यक्रमानंतर काहीच महिन्यात माझं लग्न ठरलं. त्याच वेळी काश तुमची आणि माझी ओळख झाली असती तर बरं झालं असतं ना, अमृता सुस्कारा सोडत म्हणाली. नकळत तिचे डोळे पाणवले होते. अगं, भूतकाळात जाऊन काहीच बदलता येणार नाही हे माहिती असून सुद्धा तिच्या मनाला वाईट वाटत होतं. आणि त्यामुळेच तिच्या आयुष्यात कुणाल आला आणि त्यासोबतच्या नको असणाऱ्या आठवणी, अगदी त्याची आठवण सुद्धा, पण ती काढून फेकता सुद्धा येत नव्हती. अमृता, अगं, तुमच्या घरी तुझ्या लग्नाचा विषय सुरू झाला हे जेव्हा मला कळलं ना, तेव्हा मी सरळ तुला लग्नाची मागणी घातली होती. ते पण आमचे एक काका आहेत, त्यांना हाताशी धरून आईला बोलायला सांगितलं होतं. माझं फक्त एवढंच चुकलं की मी आईला तुम्हाला आवडते असं सांगितलं नाही. तिनं मला विचारलं होतं, तुला कोणी मुलगी आवडते का? ती पण माझ्या लग्नाचं बघत होती तेव्हा, आणि तिला तुलाच माझी बायको म्हणून आणायची होती. मला जास्त काही मेहनत करावी लागणार नव्हतीच. तुझी आई पण मला पसंत करायची आणि त्या दोघींच तर त्यांच्या लहानपणीच ठरलं होतं आपलं लग्न लावायचं. त्यामुळं आईनं तुझ्या घरी माझा बायोडाटा आणि फोटो दिला सुद्धा होता. तो तिचे विस्कटलेले केस कानामागे सारत म्हणाला. आणि तिचे डोळे विस्फारले. क्षणभर तिचं काळीज बंद पडल्यासारखं तिला वाटलं, कारण तिला तो पुसटचा पाहिलेला त्याचा फोटो आठवला. म्हणजे आपण बरोबर होतो, तो विशालचाच फोटो होता. आता तिचे डोळे जास्तच पाण्याने डबडबले. मग असं काय झालं विशाल की तुम्ही मला नकार दिला? आणि विशाल म्हणाला, काय? अमृता, नकार मी नाही दिला, ते तर तुझ्या वडिलांनी दिला होता. आई आणि तुझी मम्मी दोघी बालपणीच्या मैत्रिणी, आणि त्यांची मैत्री खूप घट्ट होती. आणि म्हणून तुझ्या वडिलांना तुला ओळखीत कोणालाही द्यायचं नव्हतं असं ते आईला डायरेक्ट म्हणाले. आईने त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी साफ नकार दिला. आणि मग आईने त्यांना दुसरं स्थळ सुचवलं. पण मला हे सगळं माहीत नव्हतं, कारण तेव्हा मी बिझनेससाठी अमेरिकेला गेलो होतो काही महिने, आणि नंतर डायरेक्ट तुझं लग्न जमलंय हे मला कळलं. आणि मग मात्र मी माझे सगळे प्रयत्न थांबवले. आणि अमृता म्हणाली, सॉरी विशाल. आता तिच्या चेहऱ्यावरचे इतके नाराज भाव त्याला सुद्धा दुःखी करून गेले. अमृता, लुक ॲट मी. आय रिस्पेक्ट युअर फादर्स डिसिजन. प्रत्येक मुलीच्या वडिलांना नकार देण्याचा अधिकार आहे. इट्स ओके. आता माझ्या मनात खरंच काही नाही. तू प्लीज मनाला लावून घेऊ नकोस. त्यानं तिच्या हनुवटीला वर करून तिच्या डोळ्यात पाहिलं. तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि क्षणात ती त्याच्या मिठीत सामावली. सध्या तिला त्याच्या नजरेला नजर देता येत नव्हती, म्हणून तिनं पुन्हा स्वतःला त्याच्या मिठीत लपवून टाकलं. त्यानं पण तिच्या पाठीवर हात ठेवून तिला पुन्हा मिठीत घेतलं. थोडा वेळ स्वतःच्या इमोशनसोबत लढून झाल्यावर ती अलगद त्याच्यापासून बाजूला झाली. मला लेट होतोय, ती अश्रू पुसत म्हणाली. मला पण असं वाटतं, आयुष्यभर असंच तुला मिठीत घेऊन बसावं, तो सुस्कारा सोडत म्हणाला. आय एम सॉरी विशाल, अमृता पुन्हा म्हणाली. अमृता, प्लीज नो सॉरी. आणि प्लीज थोडं स्माईल कर आता. त्यानं तिच्या गालावर हात ठेवला. तसं तिनं थोडं स्मित केलं. त्यानं पण तिच्याकडे पाहून स्मित केलं. तुम्ही जेवून घेता का आता? तिनं त्याच्यापासून बाजूला होत विचारलं. फक्त खीर चालेल, पण जर तू पुन्हा किस करू दिलं तर.
कारण खरंच मला ही ओठांवरची गोड टेस्ट किमान आज तरी मिस करायची नाही, विशाल हसत म्हणाला. आणि ती गडबडून गेली. तिचे गाल झरकन लाल झाले. मी खीर आणते, ती सैरवीर नजरेनं म्हणाली आणि तिथून पळत किचनमध्ये गेली. ओ, इट मीन्स तुझा होकार आहे, त्यानं हसत थोडं मोठ्यानं तिला विचारलं. आणि अमृता जास्तच गडबडली. खीर घ्यावी की नको या विवंचनेत अडकली, पण तरीही तिनं खीर घेतलीच आणि धडधडत्या मनाने त्या 2 वाट्या बाहेर घेऊन आली. खीर तिनं त्याच्यासमोर टेबलवर खीर ठेवली आणि त्याच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या सोफ्यावर जाऊन बसली. ही अशी देणार का? त्यानं एक भुवई वर करून तिला विचारलं. मग कशी देणार? तिनं उलट त्यालाच विचारलं. तसं तो उठला आणि तिच्याजवळ जाऊन बसला. त्यानं तिच्या हातातून चमचा घेतला आणि खिरीमध्ये घातला आणि खिरीमध्ये घालून तो तिच्या पुढे पकडला. पहिला घास तुझ्यासाठी. त्यानं तिला ती खीर खाण्याचा इशारा केला. पहिलं तुम्ही खा, तुमचा बर्थडे आहे. तिनं त्याच्या हातातून चमचा घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं लगेच तिचा हात बाजूला केला. नो अमृता, मला आज तुझं उष्ट खायचं आहे, सो पहिलं तू, तो गालात हसत म्हणाला. आणि आता तिला कुठेतरी आपलं लाल झालेलं तोंड लपवण्याची इच्छा झाली. तिनं खाली बघतच त्या चमच्यामधून खीर खाल्ली आणि तो म्हणाला, नाव इट्स युअर टर्न. त्यानं चमचा वाटेत ठेवला. तिनं तो चमचा खीर भरून घेतला आणि त्याच्यासमोर पकडला. त्यानं हसत त्यातली खीर खाल्ली. थोड्याच वेळात खीर संपवून तो तिला सोडायला अंबिका देवीच्या घरी आला. आत येत आहे? तिनं विचारलं. नाही, मी इथूनच जाईल. त्यानं एक नजर घराकडे टाकली. नकळत तिच्या चेहऱ्यावर एक नाराजगीची लकीर उमटली. मग मी जाते, बाय, ती म्हणाली आणि तिनं दरवाजा उघडला. तोच त्यानं तिचा दंड पकडून तिला पुन्हा मागे खेचलं. काय? तिनं गोंधळावून विचारलं. बाय बोलायचं नाही असं सांगितलं होतं ना मी, तो किंचित गंभीर होत म्हणाला. सॉरी. तिनं लगेच त्याची माफी मागितली. आता त्यानं एक सुस्कारा सोडला आणि सीटबेल्ट काढून तिला आणखी जवळ ओढून मिठीत घेतलं. उफ, याचं असं खसकन मिठीत ओढून घेणं एक दिवस माझं हृदय बंद पाडेल, असंच तिला काहीसं वाटलं. विशाल, लेट होतोय, ती हृदयाची धडधड शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाली. सी यू. त्यानं तिच्या कपाळावर किस केलं आणि पुन्हा एकदा ती मोहरून गेली. सी यू. ती पण त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. आणि तो म्हणाला, थँक्यू. आजचा बर्थडे आजपर्यंतचा सगळ्यात जास्त स्पेशल होता. थँक्यू सो मच. त्यानं पुन्हा एकदा तिच्या कपाळावर आणि गालावर किस केला आणि आता तिला एकदम चेहऱ्यावर मोरपीस फिरल्यासारखं वाटलं. थँक्यू तर मला तुम्हाला म्हणायला हवं, माझ्या आयुष्यात येण्यासाठी, ती भाऊक होत म्हणाली. हो का? आणि तो दिवस कधी येईल जेव्हा खरंच आपण एकमेकांचं आयुष्य बनू? त्यानं तिच्या डोळ्यात खोलवर बघत तिला विचारलं. आणि तिचं काळीज जणू थांबलं. तिला कळत होतं त्याला काय विचारायचं आहे. लग्न. लग्न हेच मान्य करायची वाट बघत होता तो. पण ती तयार असूनही अजून घाबरत होती. आपण नंतर भेटूया, तिने नजर चोरत उत्तर दिलं. ओके, टेक केअर, विशाल म्हणाला. तशी ती खाली उतरली. तिनं किंचित हसत मान हलवून त्याला बाय केलं आणि तशीच गेटमधून आत गेली. घरातून आत जाताच तिनं मागे वळून पाहिलं. आता त्यानं गाडी स्टार्ट केली होती आणि कारच्या खिडकीतून तिलाच तो बघत होता. तिनं हात वर करून पुन्हा हलवला. तसं त्यानं गाडी त्याच्या घराकडे सोडली. त्याची गाडी दिशेनाशी होताच तिला दिलेल्या गेस्ट रूममध्ये ती आली आणि त्याचवेळी तिचा फोन वाजला. स्क्रीनवर तिच्या वडिलांचं नाव पाहून तिच्या भावनांचा उद्रेक झाला. ती पटकन वॉशरूममध्ये गेली आणि आरशासमोर उभं राहून तिनं आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. आता ती हुंदके देऊन देऊन रडत होती. हातातला फोन अजूनही वाजत होता. तिनं तो फोन बंद केला आणि समोरच्या आरशात पाहिलं. तिला तिच्या वडिलांचा खूप राग आला होता. थोड्याच वेळात ती बाहेर आली आणि बेडवर येऊन बसली आणि तिला विशालसोबत घालवलेले क्षण आठवले आणि आठवला आजचा किस. त्या आठवणीने सुद्धा तिच्या पोटात गोळा आला आणि काहीतरी चुकीचं होत असल्याची जाणीव तिला झाली. नकळत त्याच्या जवळ जाऊन ती त्याला आणि त्या नात्याला कबूल असल्याचं सांगत होती, पण उघड उघड मात्र काहीच कबूल करत नव्हती. पण अशा नात्याला काय अर्थ आहे? खरंच तो म्हटल्याप्रमाणे ती त्याला समुद्रात बुडायला सोडत होती का? अशाने तर त्याचा श्वास कोंडला जाईल. आता तिला मनातच त्याची काळजी वाटू लागली. तो आपल्याकडून आस लावून बसला आहे आणि जर आपल्याला पुन्हा कधीच लग्नाची इच्छा झाली नाही तर?
आता अमृता टेन्शनमध्ये आली आणि त्याच वेळी पुन्हा एकदा तिचा फोन वाजला. स्क्रीनवर तिच्या वडिलांचं नाव होतं आणि ते पाहून तिचा राग उफाळून आला. आता वेळ होती तिच्या भूतकाळातल्या प्रश्नांचा जाब विचारायची. तिनं नाकवर ओढून एक दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि फोन रिसीव्ह केला. तर भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. आजचा पार्ट हा विशाल अमृता क्वालिटी टाईम होता. तर भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन कोणी आलं असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.